अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यांच्यासाठी मोदी साहेबांनी आपल्या देशात आणि त्यांच्या देशात जाऊन मतं मागितली, ते डोनाल्ड ट्रम्प 36 वेळा म्हणले की पाकिस्तान आणि भारतामधलं युद्ध मी थांबवलं आणि व्यापाराची धमकी देऊन थांबवलं. मोदी साहेबांनी संसदेमध्ये ब्र शब्द काढला नाही, माध्यमांवर ब्र शब्द काढला नाही. आजपर्यंतच्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची इतिहासात अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार येऊन गेलं, इंद्रकुमार गुजराल होते, व्ही पी सिंग, इंदिराजी होत्या, पंडित जवाहरलालजी नेहरू होते, सगळे होते, सगळ्या पक्षाचे आलटून पालटून झाले. कधीही कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं भारत आणि पाकिस्तान या प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा आगाऊपणा केला नाही. जिथे प्रयत्न केला तिथं आपल्या सगळ्या पंतप्रधानांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. अटलजींनी सुद्धा हे मान्य केलं नव्हतं, इंदिराजींनी सुद्धा मान्य केलं नव्हतं. मोदी साहेब बोलायलाच तयार नाही. कसलं परराष्ट्र धोरण आहे तुमचं? चीनला लाल डोळे दाखवणार होते ना तुम्ही अहमदाबादमध्ये चीनच्या पंतप्रधानाला बोलून झोपाळ्यावर झुले मारता, हे तुमचं परराष्ट्र धोरण. बांगलादेशमध्ये यादवी माजल्यानंतर ज्या बांगलादेशच्या अतिरेक्याने इथं येऊन हल्ले केले म्हणून तुम्ही सांगितलं, त्याच्या विरोधात रान पेटवलं, त्यांच्या पंतप्रधानांना तुम्ही इथं आसरा दिला ना, हे तुमचं परराष्ट्र धोरण. आज श्रीलंका आमच्या सोबत नाही, चीनच्या सोबत आहे. बांगलादेश चीनच्या सोबत आहे, नेपाळ चीनच्या सोबत आहे. पाकिस्तान तर आपला शत्रू राष्ट्र आहेच आहे. अमेरिका आज आपल्या बाजूनं नाही. रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही असं मी भारताला बजावलंय, असं कालच डोनाल्ड ट्रम्प साहेब म्हणले. मोदी साहेबांनी परराष्ट्र मंत्री अजून काहीच बोलायला तयार नाही. कसलं तुमचं